पोलाद तयार करण्यासाठी खालील कोणत्या धातूचा वापर केला जातो? लोह. अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? रातआंधळेपणा. खालीलपैकी सर्वात जास्त विद्युत वाहक कोणते? चांदी. खालीलपैकी कशात खनिजे जास्त असतात? मांस. या जीवनसत्वाच्या अभावी बेराबेरी हा रोग होतो. बी. खालीलपैकी कोणता घटक विजेच्या दिव्यात वापरला जातो? टंगस्टन. खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद वाढते? निलगिरी. खालीलपैकी कोणता रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो? मुडदूस. जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? कॅल्शियम. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या किनाईनिंग कोइनेल मिळते? सिकोना. उच्च वातावरणात ऑक्सिजनचे या वायूत परिवर्तन होते ओझोनमध्ये. गोबर गॅसमध्ये मुख्यतः मिथेन हा घटक आढळतो. या रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून BCGची लस टोचली जाते. क्षय. लेप्रोस्की ही संज्ञा खालीलपैकी संबंधित असते? कुटुंब नियोजन. सामान्य माणसाच्या हृदयाची स्पंदने सर्वसाधारणपणे 60 ते 80 असते. स्टेनलेस स्टीलमध्ये खालीलपैकी घटक असतात? लोखंड, कार्बन व निकेल. पुरुषावरील शस्त्रक्रियेला काय म्हणतात? व्हॅसेक्टोमी. स्कर्वी हा सी जीवनसत्वामुळे होणारा रोग आहे. दुधाचे सत्व मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे लॅक्टोमीटर. कापडगिन्यांमध्ये तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा विरंजक म्हणून वापर करतात? सल्फर डायऑक्साईड. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात? स्टेथोस्कोप. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिले पाऊल ठेवले 1969 मध्ये. 21 जुलै 1969 मध्ये. अंतरिक्षात प्रवेश करणारा पहिला मानव युरी गागारिन. रक्तदाबाच्या विकारावर कोणती वनस्पती उपयुक्त ठरवली जाते? तुळस. डायलिसिस उपचार कोणत्या आजारावर करतात? मूत्रपिंड विकार. खालीलपैकी कोणता रोग जीवाणूंमुळे होत नाही? इन्फ्लुएंझा. खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालते? AB. खालीलपैकी सर्वात हलका वायू हायड्रोजन आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे प्रथम कोणी शोधून काढले? गॅलिलिओ. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती असते? 10%. भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः वापरले जाते? क्लोरीन. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होतो? मलेरिया.